भोंदू खरातबाबत पत्नीनं सुद्धा आता हात वर केलेत आणि माझ्या पतीनं गंभीर गुन्हे केलेत असं कल्पना खरातनं सांगितलंय। पतीच्या गुन्ह्याबद्दल माहिती नाही असंही ती पुढे म्हणतेय। तर सुनावणी दरम्यान कल्पनाच्या वकिलांनी आज युक्तिवाद केला। कल्पनाच्या अटकपूर्व जामिनावर जी सुनावणी होती ती सुनावणी आता संपली आहे आणि कोर्ट संध्याकाळी 5 वाजता या संदर्भातला निर्णय देणार आहे। नाशिकमधला भोंदू बाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात 31 मार्चपासून फरार आहे आणि कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अहिल्यानगरमधल्या राहता न्यायालयामध्ये सुनावणी झाली। पती अशोक खरातच्या या कुकर्मांमध्ये त्याची पत्नी कल्पना खरात त्याला साथ देत होती असं समोर आलेलं होतं। अनेक बँकेतल्या जमिनीच्या घोटाळ्यांमध्ये कल्पना खरात सुद्धा सहभागी होता असा आरोप आहे आणि या प्रकरणात कल्पना खरात हिनं अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला। या अर्जावर आज सुनावणी पार पडली आहे। त्यामुळे आरोपी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी न्यायालयामध्ये झालेल्या युक्तिवादात कल्पना खरातचा कुठल्याही प्रकरणामध्ये सहभाग नसल्याचा दावा केला। कल्पना खरात हिचे सगळं खातं हे तिचे पती अशोक खरात हे ऑपरेट करत होते असा युक्तिवाद प्रशांत गिरी यांनी केला। त्यामुळे कल्पना खरातनं देखील हात वर करून सगळे आरोप हे अशोक खरातवर ढकलल्याचं युक्तिवादावरून दिसून येतंय। तर एकदा आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया आज कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं। तर पतीनं केलेले गुन्हे हे गंभीर आहेत असं कल्पना खरातनं आपल्या वकिलांद्वारे बाजू मांडलेली आहे। पतीनं केलेल्या गुन्ह्याशी माझा संबंध नाही असं ती म्हणते। पती तुरुंगात आहे, कधी बाहेर येतील माहिती नाही। न्यायालयानं रोज हजेरीला येण्याची विनंती केली तरी मी येईल। आमच्या संपूर्ण मालमत्ता जप्त केल्या आहेत। मी आयकर विभागाला संपूर्ण आयकर भरते। शिवसंकल्प हार्डवेअर हा माझा व्यवसाय आहे। पतीच्या कुठल्याही व्यवहाराला समक्ष हजर नव्हते। बँकेत खातं माझ्या नावावर आहे, ते पती ऑपरेट करत होते। अशा प्रकारे कल्पना खरातची बाजू तिच्या वकिलांनी आज कोर्टात मांडली। तेव्हा आता 5 वाजता काय नेमकं कोर्ट निर्णय देते हे बघणं महत्त्वाचं असेल।